पाणी फिल करायची. आता हे कशावर चालू आहे मोटर? मोटर बॅटरीवर. बॅटरीवर आहे का? अच्छा. आता जसं आपण पाणी यूज करू म्हणजे टाकीचा पाण्याचं लेवल आहे ना ते खाली खाली जाते. आता जर पाणी संपलं ना तर ऑटोमॅटिकली परत मोटर चालू होईल. झाली. अच्छा. दर्शन नारायण लोखंडे. शाळेचे नाव गुरुवर्य रापसंदेश विद्या मंदिर नारायणगाव. प्रयोगाचे नाव आहे बहुउद्देशी उपकरण म्हणजे ऊर्जा बचत. सध्या इंधनाची कमतरता चालू आहे, इंधन साठे पण संपत चालले ते, म्हणून त्यावर उपाय म्हणून आम्ही हा टाकाऊपासून टिकाऊ प्रयोग बनवलेला आहे. यामध्ये आपण एकाच साथीने जास्ती करून 5 ते 6 पदार्थ एकाच टायमात शिजू शकतो आणि यात वेळेची, ऊर्जेची आणि इंधनाची या तिन्ही वस्तूंची बचत होते. यात आपण पाण्याच्या वाफेचा उपयोग करून अन्न पदार्थ शिजू शकतो. पाण्याच्या वाफेचा उपयोग करून. पाण्याची वाफ ती कुठे तयार होणार? याच्यात पाणी टाकलेले, याच्यात पाणी टाकले आणि खाली गॅस वापरले. गॅसनी पाण्याला उष्णता दिली ना, पाण्याची वाफ होणार ना. बरोबर. पाण्याची वाफ कुकरच्या शिट्टीने कशी व्हायला जाते. ते याच्यामध्ये फूड ठेवायचे का? हा, याच्यामध्ये आपण कुकरचे कसे म्हणजे समजा तांदूळ, वाटाणे, मॅगी इत्यादी ठेवू शकतो. यात ना आपण जे बॉईल करतो ना पदार्थ ते याच्यात आपण ठेवू शकतो. म्हणजे आणि पाणी याच्यात पाण्याला उकळी आले म्हणजे पाण्याला उष्णता दिली ना, पाण्याची वाफ होणार ना. पाण्याची वाफ ह्या भांड्यांमध्ये जाणार, या पाईपांच्या साहाय्याने या भांड्यांमध्ये जाणार. या भांड्यांमधले जे पदार्थ आहे ना ते पाण्याच्या वाफेने शिजणार आणि पाणी उकळलं याच्यात जे आपण बॉईल करायला पदार्थ ठेवलेत ना ते पण शिजणार. आणि यातली वाफ बाहेर कशी जाणार? यात आम्ही ना या टेम्पररी म्हणजे वरच्यावर ठेवलेले, ती वाफ त्याच्यात जास्त पण वाढावी नाही म्हणते आणि ते ब्लास्ट होऊ शकतं ना जास्त वाफ झाल्यावर. आता हे पाणी तापलेलं आहे याच्यामध्ये? हा, या काय ते तापते म्हणजे आता जी वाफ निघते ना ते पाणी आता उकळते. गुड. महाग होतं ना हे, आपल्याला खूप कमी खर्चामध्ये होतं प्रोजेक्ट. या कंपाऊंडच्या आतमध्ये जर आपण चोर जर गेला तर ऑटोमॅटिक बदल वाजत सुरू होते. तुम्हाला प्रश्न पडला होता तो कसं काय वाजवतो? हा लेझर प्लेन मिरर पडून फिरून पूर्ण LDR सेन्सर पर्यंत होते. LDR सेन्सर त्याला वाजायचं थांबून ठेवतं. त्याला वाजायचं थांबून ठेवलं का चोर वाजत थांबून ठेवतो. आता मी ऑन करतो, चोर जर आले ऑटोमॅटिक चोर जर आले करंट उठतो, ऑटोमॅटिक वाजत सुरू होतो. कोणत्या दिवशी चोर आले तर आपण याच्यावर लावल्या आपल्याला फक्त चोर. माय नेम इज हर्षित जगताप. माय नेम इज श्लोका मुशिंदे. माय स्कूल नेम इज जय हिंद स्कूल engineer college Pural. We made a Li-Fi. Li-Fi. इथं ऑक्स केबल यूज केलेली आहे. 220 ओमचा रजिस्टर आहे, बॅटरी आहे, LED लाईट आहे, सोलार प्लेट आहे आणि साऊंड आहे. जेव्हा तुम्ही मोबाईलचा सॉन्ग चालू करता तो ऑक्स केबलमधून रजिस्टरमध्ये ट्रान्सफर होतं. रजिस्टर त्याचं कन्व्हर्शन लाईटमध्ये करतं. लाईटचा जेवढा प्रकाश सोलार प्लेटवर पडेल ना तेवढा ते वाचतं. आणि त्याला ब्लूटूथ नाही लागत. अच्छा, ब्लूटूथ नाही लागत. त्याच्यामध्ये तुम्ही Li-Fi नाव दिलेलं आहे. हा, Li-Fi. Li-Fi. तिथे लिहिली त्याची इन्फॉर्मेशन. बोल. माझे नाव वैष्णवी गणेश पाटील. माझ्या शाळेचे नाव न्यू इंग्लिश स्कूल लाखगाव. मी इयत्ता 8वीतील विद्यार्थिनी आहे. मी हे यंत्र बनवले आहे. याचं नाव पिकांना खत टाकण्यासाठीचे यंत्र. हे यंत्र आपण घरी कमी कालावधीत व कमी खर्चात शेतकरी पारंपरिक पद्धतीने जे वापरून हाताने खत टाकतो त्याच्यामुळे खत झाडाच्या खोडाजवळ न जाता इकडे तिकडे पांगते. त्याच्यासाठी हे बनवलेलं आहे. याद्वारे आपण झाडाच्या खोडाजवळ खत जेवढे पाहिजे तेवढे खत आपण देऊ शकतो. त्याच्यामुळे खत देखील वाया जाणार नाही. छान, मस्त. याला बनवायला किती खर्च आला तुला? 500 रुपये बनवायला. हे तू स्वतः बनवलंय की शाळेतून बनवून दिलं? हे तू वापरते घरी? फोटो वगैरे काढला? छान, खूप छान. किती तुला? ओके, तू